नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या वतीनं विचारांची वारी, आपण त्या विचारांच्या वारीचे वारकरी होऊन पंढरपूरला गेलेलो आहोत. पंढरपूरला एकादशी झाली. पंढरपूरला त्या एकादशीच्या उपवासाचं पारणं केलं आणि आज आपण शेवटच्या टप्प्यावरती आहोत. आणि तो शेवटचा टप्पा कोणता? तर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी काल्याचं कीर्तन म्हणजे शेवटचा टप्पा झाला. तर काला म्हणजे कुठल्याही वारकऱ्यांच्या उत्सवाची सांगता, समाप्ती ही काल्याने होत असते. आणि अर्थात वारीची सुद्धा सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होणार आहे. तर त्या काल्याच्या पाठीमागची वैचारिक भूमिका काय आहे हे मला आपणाला विशद करायचं आहे आजच्याला. आणि हा आपल्या विचारांच्या वारीचा शेवट असेल आजच्या दिवसाचा. आणि हा शेवट करण्यापूर्वी मला पहिल्यांदा खास आभार मानायचे आहेत ते आमचे मित्र अभय महाराज जगताप. त्यांनी या सगळ्या गोष्टींचं तांत्रिक नियोजन ज्याला म्हणतो आपण ते केलेलं आहे. त्यांचे विशेष आभार. तर आपण परत एकदा काल्याच्या कीर्तनाकडे वळू. काला म्हणजे काय प्रकार असतो आणि कशासाठी केला जातो, काय त्याचा हेतू काय असतो, त्याचं उद्दिष्ट काय असतं. तर हे सांगताना मला सुरुवात केली अशी पाहिजे की वारकरी संप्रदायाची स्थापना बहिणाबाईंच्या अभंगाचा एक विशिष्ट प्रकारे अर्थ घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी केल्या असं म्हणता येतं. आणि काही लोकांनी ते म्हटलेलं आहे, ज्ञानदेवरीचीला पाया. पण आपण असं पाहिलं की तो जो दृष्टिकोन आहे तो ऐतिहासिक दृष्टिकोन झाला. त्याच्या मागे आपल्याला जाता येतं. ज्ञानेश्वर महाराजांनी संप्रदाय स्थापन केला. आपण कोणत्या अर्थाने म्हणतो की त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि या धर्मसंप्रदायाला ग्रंथ दिला, प्रमाण ग्रंथ, पवित्र ग्रंथ. त्याच्यामुळं एक परिपूर्ण रूप आलं. म्हणजे दैवत होतं श्री विठ्ठल. त्याच्यानंतर पंढरीची वारी उपासना पद्धती होती. आणि राहिलेला मुद्दा कोणता होता तर धर्मग्रंथाची उणीव होती. ती ज्ञानेश्वर महाराजांनी भरून काढली. आणि हा एकेकाळी लोकधर्म असलेला संप्रदाय धर्मपंथ अधिकृतपणे या दर्जापर्यंत पोहोचला. हा झाला एक दृष्टिकोन. दुसरा दृष्टिकोन काय आहे? दैवताच्या अंगाने आपण जर पाहिलं तर पहा बरं का, या दैवताला इथे आणलं कुणी तर ते पुंडलिकाने आणलं. हे दैवत कोण आहे? विठ्ठल. विठ्ठल म्हणजे मुळातला कोण तर विठ्ठल म्हणजे मुळातला श्रीकृष्ण. द्वारकेवरून तो इथे आला अशा प्रकारची श्रद्धा आहे. अशा प्रकारचा वारकऱ्यांचा समज आहे, महाराष्ट्राचा समज आहे. आणि आला कुणी आणला, कोणामुळे आला तर तो पुंडलिकामुळे आला. हे सर्वमान्य झालेलं आहे. म्हणून मग त्या अर्थाने पाहिलं तर त्या देवतेची स्थापना पुंडलिकाने केली. त्याला विटेवरती उभं केलं. तो श्रीकृष्ण विठ्ठल म्हणून विटेवरती उभा राहिला. किंवा विटेवरती उभा राहिल्यानंतर त्याचं नाव विठ्ठल असं पडलं. म्हणजे त्या अर्थाने पुंडलिक संस्थापक म्हटला पाहिजे आणि तिथपासून धरला पाहिजे इतिहास. पण आपल्याला आणखीनही मागं जाता येतं. कसं मागं जाता येतं की श्रीकृष्ण हाच जर विठ्ठल असेल तर ज्या न्यायानं श्रीकृष्णाची भगवद्गीता ही वारकऱ्यांना धर्मग्रंथ म्हणून मान्य होते तो विठ्ठलाचाही ग्रंथ ठरतो. कारण कृष्ण आणि विठ्ठल एकच आहेत. आयडेंटिटी, थिअरी ऑफ आयडेंटिटी आधुनिक तत्त्वज्ञानामध्ये रसेल यांच्या नावे जाते, बर्ट्रंड रसेल यांच्या नावे. दोन वस्तू जर एकच असतील, आयडेंटिकल असतील तर एका वस्तूचे सगळे गुणधर्म दुसऱ्या वस्तूला लागू करता येतात. हा त्या आयडेंटिटीचा अर्थ झाला. मग श्रीकृष्ण आणि विठ्ठल हे जर अशा प्रकारे एकरूप असतील, आयडेंटिकल असतील तर श्रीकृष्णाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी हा भगवद्गीता हा वारकऱ्यांनी ज्ञानेश्वरी म्हणून स्वीकारला कारण तो विठ्ठलाचा ग्रंथ ठरला. पण त्याचबरोबर श्रीकृष्णाने केलेली इतर सर्व कृत्ये, त्याचे सर्व गुणधर्म, त्याची सगळी नाती ही आपोआप विठ्ठलाला लागू होतात. आणि हा मुद्दा फार कळीचा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा घेऊन आपण मागे जाऊ शकतो. तर संपूर्ण श्रीकृष्ण चरित्र हे विठ्ठलाचं चरित्र आहे. आणि श्रीकृष्ण चरित्राची सुरुवात कुठे झाली? आपण पाहिलं की मथुरेच्या कारागृहात त्याचा जन्म झाला. वसुदेव हा त्याचा पिता. वसुदेवानं त्याला गोकुळामध्ये आणलं. गोकुळात तो लहानाचा मोठा झाला. गोकुळात नंद आणि यशोदा यांनी त्याचा सांभाळ केला. आणि त्याचा हा समज होता, सगळ्या गोकुळाचा तोच समज होता
नंद आणि यशोदेचाही तो समज होता की कृष्ण आपला मुलगा आहे. मग तो मोठा झाला. हे सगळं लागू पडतं विठ्ठलाला, लक्षात घ्या. आणि मोठा झाल्यानंतर, थोडा मोठा झाल्यानंतर तो यमुनेच्या तीरावरती गायींना घेऊन चरायला जाऊ लागला. आणि त्याच्याबरोबर सगळे गोपाळ असायचे. तो बालकृष्ण आपण त्याला म्हणतो. आणि तिथे त्यानं काय केलं, ही सगळी जी मंडळी होती, गोपमंडळी, ती सगळी त्याची भक्त बनली. आणि त्यानं या भक्तांबरोबर खेळ खेळले, त्यांना प्रेम दिलं, त्यांचं रक्षण केलं. हा सगळा तो त्याच्या बालक्रीडेचा भाग आहे. सगळ्या संतांनी बालक्रीडा लिहिलेली आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या लहानपणाच्या लीळांचं वर्णन म्हणजे बालक्रीडा. आणि हे त्यांनी जसंच्या तसं मान्य केलं, कारण विठ्ठल म्हणजेच कृष्ण आहे. तर हे खेळ खेळत असताना दुपारची वेळ झाली, भुका लागल्या सगळ्यांना. मग खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, असं सगळ्यांनाच वाटायला लागलं. आणि म्हणून त्यांनी आपल्या शिदोऱ्या सोडल्या. श्रीकृष्णाने पण आपली शिदोरी सोडली. त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्रित केल्या, त्यांचा काला केला, कालोवा केला. आणि ते सगळ्यांनी मिळून एकत्रित सहभोजन केलं. एकमेकांना घास भरवले, कुठल्याही प्रकारचा भेदाभेद मनात न आणता. तर हा समतेचा एक प्रकारचा उत्सव आहे. हा समतेचा उत्सव आहे. आणि तो समतेचा उत्सव त्यांनी त्या यमुनेच्या तीरावरती वाळवंटामध्ये साजरा केला. आणि विठ्ठल म्हणजे कृष्ण असल्यामुळं आणि कृष्णाने हा उत्सव केलेला असल्यामुळं तो विठ्ठलाचाही उत्सव ठरला. आणि मग चंद्रभागेच्या तीरावरती, चंद्रभागा म्हणजे जणू काही यमुना आहे समजा, विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण आहे. आणि वारकरी संत मंडळी हे सगळे त्याचे बाळगोपाळ आहेत. आणि आता वारकऱ्यांच्या उत्सवाची सांगता त्या घटनेने होते. श्रीकृष्णाने केलेला काला यमुनेच्या तीरावरती, म्हणजे तो काला या ठिकाणी परत घडवायचा, त्याची पुनरावृत्ती करायची. का त्याचीच का? कृष्णाच्या चरित्रामध्ये अनेक घटना होत्या, मग तीच घटना का निवडली? ती घटना यासाठी निवडली की तिथे समतेचं सेलिब्रेशन आहे. आणि ती त्या अर्थाने वारकरी संप्रदायाची फाउंडिंग ॲक्ट आहे, भागवत धर्माची फाउंडिंग ॲक्ट. म्हणजे जसं लक्षात घ्या की भारत स्वतंत्र झाला 47 साली. आणि भारताचं रिपब्लिक केव्हा झालं? रिपब्लिक ऑफ इंडिया 26 जानेवारी 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली घटना आपण स्वीकारली. तर ती घटना म्हणजे आपण समजूयात की भारताची रिपब्लिक ऑफ इंडियाची फाउंडिंग ॲक्ट आहे. तर तो दिवस आपण साजरा करतो 26 जानेवारीच्या दिवशी, झेंडावंदन करतो. काय करतो ते? तर ती फाउंडिंग ॲक्ट आपण परत रिपीट करतो. आणि आपण आपल्यालाच आठवण करून देतो आपल्या स्वतःच्या आयडेंटिटीची, आपण कोण आहोत, आपलं कर्तव्य काय आहे, आपले हक्क काय आहेत, हे आपल्याला ते एक प्रकारचं विधिनाट्य असतं, लक्षात घ्या. तेव्हा काला हे विधिनाट्य आहे. काला हे काय आहे? विधिनाट्य आहे की जे पहिल्यांदा प्रत्यक्ष ती कृती कोणी केली? ती श्रीकृष्णाने केली. आणि त्या कृतीचं विधिनाट्यात रूपांतर वारकऱ्यांनी केलं. आणि तो काला आहे. आणि तो काला केव्हा करतो आपण? जेव्हा उत्सवाची समाप्ती असती तेव्हा आपण ते विधिनाट्य करतो आणि दाखवून देतो की आमची परंपरा ही तेव्हापासूनची चालत आलेली आहे. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये परमात्म्याच्या विशेषतः गोकुळामध्ये केलेल्या लीळांचं वर्णन केलं जातं की त्यांनी सगळ्या भक्तांना कसं सारखेपणाने वागवलं. त्याच्या दरबारामध्ये ज्ञानी, पंडित, कर्मठ यांना स्थान नाही, परंतु ज्याचा भोळा भाव आहे, ज्याची दृढ निष्ठा आहे, जो खरा भक्त आहे,
तो परमात्म्याला आपल्या जवळचा वाटतो. अशा स्वरूपाच्या कथा या निमित्ताने सांगितल्या जातात. आणि मग ते जे सहभोजन, पहिलं सहभोजन, ते पुन्हा एकदा घडवलं जातं. आणि तो काला, ते पदार्थ आणले जातात, लाह्या, मुरमुरे, त्याच्यात दही टाकलं जातं आणि ते एकमेकांना वाटलं जातं. तो काला आहे. आणि तो जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचा आहे की ते कुणीही येऊ शकतं. तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिथे आलेले सगळे समान पातळीवरचे असतात. तर हे काल्याचं कीर्तन होत असतं पौर्णिमेच्या दिवशी, आषाढी वारीच्या वेळेला. आणि म्हणून त्या काल्याच्या कीर्तनामध्ये मग त्या फाउंडिंग ॲक्टचं वर्णन केलं जातं. ते एक प्रकारचं विधिनाट्य असतं आणि त्यावेळेला घडलेल्या घटनांचं कथन असतं. तर मग त्या प्रकारचा अभंग घेतला जातो त्या कीर्तनामध्ये. म्हणजे उदाहरणार्थ आता बघा, हा अभंग मी तुम्हाला सांगतो. एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुतेक करणे आहे. आहे तुका म्हणे धर्मसंस्थापने, केला नारायणे अवतार. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. हा 3 चरणाचा तुकोबारायांचा अभंग आहे. आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णाच्या बालपणाचं सार थोडक्यात सांगितलं त्यांनी, की जे चरित्र आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य काय? काल्याच्या कीर्तनामध्ये देवानं गोकुळात केलेल्या चरित्राचं निवेदन केलं जातं, कथन केलं जातं. आणि त्या चरित्राला अनुसरून एक विधिनाट्य केलं जातं. तर म्हणून ते चरित्र केव्हा केलं? मी तुकाराम महाराजांचे सलग काही अभंग आहेत देवाच्या चरित्राचं वर्णन करणारे, श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन करणारे. तर त्यातलं बालपणाचं चरित्र, त्याला बाळक्रीडा असंही म्हटलं गेलं, ते या ठिकाणी ते सांगायचं असतं. ए दशे चरित्र केले नारायणे. या दशेमध्ये, या अवस्थेमध्ये परमात्म्यानं आपलं चरित्र घडवलं, नारायणानं, कृष्णानं. कोणत्या अवस्थेमध्ये? रांगता गोधने राखीत आहे. रांगताना म्हणजे इतका लहान असताना तेव्हापासून त्यानं ते चरित्र सुरू केलं. कारण तो तेवढा लहान असताना, रांगण्याच्या अवस्थेमध्ये असताना, कंसाने त्याला मारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे राक्षस, विविध प्रकारची रूपं घेऊन पाठवले होते. परंतु त्याही इतक्या बालपणीच्या अवस्थेमध्ये त्यानं त्यांच्यावरती मात केली, त्यांचा नाश केला. म्हणून रांगता. रंगणी रंगनाथ खेळत, डाव्या गुडघ्याने रांगत, असं त्या अवस्थेचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी वगैरे केलेलं आहे. आणि मग त्यातनं तो अधिक मोठा झाला पुढे. मग काय करायला लागला? मी सांगितलं मगाशी त्याप्रमाणे तो गोधनं घेऊन रानात जायला लागला. रांगता गोधने राखीत आहे. तर हे त्याचं बालपणीचं गोकुळातलं चरित्र आहे. मग त्यात अनेक राक्षसांचा, तिथेही गेल्यानंतर त्यानं नाश केला राक्षसांचा वगैरे, अशा प्रकारच्या कथा आहेत. तर हे सोंग सारिले या रूपे अनंते. परमात्म्यानं सोंग संपादन करतो म्हणजे काय करतो? तो वेगवेगळे अवतार घेतो. त्याला म्हणा तुम्ही निर्गुण, निराकार, अमुक तमुक सगळं काय असेल ते आहे. परंतु भक्तांसाठी त्याला अवतार घेऊन सगुण साकार रूपात यावं लागतं. आणि तो आलेला आहे. आणि आल्यानंतर तो जे काही करतो ते सगळं ऐकणं, त्याचं कथन करणं, त्याचं श्रवण करणं, हा एक प्रकारे आमच्या धर्माचाच भाग बनलेला आहे, धर्माचाराचा भाग बनलेला आहे. आणि इथे हा जो अभंग आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे. कारण परमात्म्यांनी स्वतः भगवद्गीतेत श्रीकृष्ण परमात्म्यानं काय दिलेलं आहे? आश्वासन दिलेलं आहे की जेव्हा धर्माला ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. मी तेव्हा अवतार घेतो. आपुलियाचे नि कैवारे, मी साकार होऊन अवतरे. तर कृष्ण हा असा एक साकार आहे अवतरलेला. पण तिथं काय म्हटलेलं आहे त्यांनी की जेव्हा जेव्हा असं घडतं, धर्माला ग्लानी येते, अधर्म वरचढ ठरतो,
सुष्ट लोकांना त्रास देऊ लागतात दुष्ट लोक, त्यावेळेला परमात्मा अवतार घेतो असं सांगितलं. आणि जेव्हा जेव्हा म्हणजे इथून पुढे जरी काही असं घडलं तरी परत तो परमात्मा अवतार घेईल अशा प्रकारचं आश्वासन त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे. म्हणून महाराज म्हणतात की हे सोंग सारिले या रूपे आनंदे. ठीक आहे, पुढेही बहुत करणे आहे. म्हणजे याचे आपण दोन अर्थ घेऊ शकतो. एक श्रीकृष्णाच्या चरित्रापुरतं मर्यादित करायचा अभंग, आणि असं म्हणायचं की हे बालपणाचं सोंग रांगताना नंतर गुरं राखताना हे संपलं आणि आता तो याच्या पुढे जाणार आहे आणि याच्या पुढचं चरित्र घडवणार आहे, असाही त्याचा अर्थ आपण विशिष्ट चौकटीत लावू शकतो. श्रीकृष्णाच्याच अवताराच्या चौकटीत लावू शकतो. मग तिथून तो मथुरेला जातो, मग मथुरेचं चरित्र आहे. मग मथुरेतून द्वारकेला जातो, मग द्वारकेचं चरित्र आहे. असा अर्थ फक्त श्रीकृष्ण चरित्राच्या चौकटीच्या संदर्भात लावता येतो. किंवा मी मागाशी म्हणालो त्याप्रमाणे की एकूणच परमात्म्याचं रूप, परमात्म्याचे अवतार पुढेही बहुत करणे आहे, म्हणजे पुढेही आणखी अवतार त्याला घ्यावे लागतील धर्मसंस्थापनासाठी. ते अवतारही तो घेईल. अशाही पद्धतीने आपण ते इंटरप्रिट करू शकतो. अर्थ आपण संकुचितपणाने लावू शकतो, अर्थाचा विस्तार करू शकतो. आता आपण समजा संकुचितपणे जरी लावायचं झालं ना तरी तिथून पुढे मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे की तुकाराम महाराज श्रीकृष्णाच्या त्यानंतरच्या म्हणजे बालपणाच्या नंतरच्या सुद्धा ज्या त्याच्या लीळा आहेत, जे त्याचं चरित्र आहे, म्हणजे मथुरेमधला असेल, नंतर आणखीन गोकुळ द्वारकेमधला असेल, ते सगळं तुकाराम महाराज सांगतायत. आणि तो काही कालाच्या कीर्तनाचा विषय नसतो. कालाचं कीर्तन म्हणजे मुख्यत्वे करून श्रीकृष्ण परमात्म्याने बालपणी केलेलं चरित्र ते सांगायचं आहे. गायीनते लीळा चरित्र पवाडे, राखिले सवंगडे सहित गायी, चोरिले नवनीत बांधविला गळा, जे तुम्ही गोपाळा छंद केले. मग त्याच्यामध्ये त्या असुरांचा नायनाट केला वगैरे त्याही गोष्टी येतील. पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की पुढचंही चरित्र आहे, पुढेही बहुत करणे आहे. त्याही चरित्राचा उहापोह महाराजांनी अभंगात केलेला आहे. उदाहरणार्थ तो गोकुळातून जेव्हा मथुरेला जातो, मथुरेला कंसाला मारतो आणि ते जे राज्य आहे ते राज्य उग्रसेनाला म्हणजे कंसाच्या वडिलांना परत करतो, स्वतः तो घेत नाही. म्हणून तिथे म्हणतायत की वास नारायणे केला मथुरेसी, वधुनी दुष्टांसी तये ठाई, ठाई पितयाचे मानी उग्रसेना, प्रतिपाळी जनासहित लोका, लोका दुःख नाही मागीला आठव, देखियला देव दृष्टी त्यांनी, देखून या देवा विसरली कंसा, ठावा नाही ऐसा होता येथे, येथे दुजा कोणी नाही कृष्णाविण, ऐसे वाटे म्हणे काया वाचा, काया वाचा म्हणे कृष्णी रत झाले, सकळा लागले कृष्ण ध्यान, ध्यान गोविंदाचे लागलेसे लोका, निर्वर हे तुका म्हणे चित्ती. हे सगळं सांगतायत. मथुरेच्या लोकांना कसं सुखी केलं, तिथे कसा चांगला कारभार पाहिला तेही चरित्र सांगितलेलं आहे. आणि मथुरेतून पुढे जेव्हा द्वारकेला स्थलांतर करावं लागलं, कारण कंसाला मारल्यानंतर कंसाचा सासरा होता जरासंध, तो खूप अस्वस्थ झाला. त्याला असं वाटलं की आपल्या जावयाच्या हत्येचं आपण प्रायश्चित्त दिलं पाहिजे, कृष्णाला सूड घेतला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वाऱ्या करायला सुरुवात केली मथुरेवरती. अशा एकूण 18 स्वाऱ्या केल्या. तेव्हा श्रीकृष्णाच्या असं लक्षात आलं, म्हणजे ते सगळे आक्रमणं परतवली श्रीकृष्ण आणि बलराम यांनी. पण तेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की हा वारंवार आक्रमण करत राहणार. याच्याबरोबर खूप राजे लोक आहेत, त्यांनी असं एक लॉबी केली सगळ्या भारतातल्या विरोधी अशा प्रकारच्या राजांची. त्याचं कारण असं आहे की श्रीकृष्ण आणि हे जे लोक होते त्यांचं गणराज्य होतं, लोकशाहीवरती आधारित. आणि कृष्णाला कंसाला साम्राज्य करायचं होतं. म्हणून साम्राज्यवादी विस्तारवादी लोक एका बाजूचे आणि गणराज्यवादी लोक दुसऱ्या बाजूचे, असा तो संघर्ष होता राजकीय पद्धतीने त्याची मांडणी करायची झाली तर. पण मग याच्यामध्ये आपला नाश होतोय असं लक्षात आलं कृष्णाच्या. आणि कृष्णाने ठरवलं की आपण मथुरा सोडून अशा एका सुरक्षित ठिकाणी जाऊ की जिथं कंस आणि त्याचे साथीदार पोचू शकणार नाहीत. म्हणून त्यानं आपला मुक्काम द्वारकेला हलवला. द्वारका ही समुद्राच्या काठी होती, ते एक बंदर होतं एक प्रकारचं. मग तिथे तुकोबाराय सांगतात, रचियला गाव सागराचे पोटी, जडवणे गोमटी नाना रत्ने. मग अशा प्रकारे सगळं द्वारकेचं वर्णन केलं. आणि द्वारकेचं वर्णन करताना हा तो महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला सांगितलं की काला हे समतेचं सेलिब्रेशन आहे.
समतेचं विधिनाट्य आहे, तसं द्वारकेमध्ये सांगतायत काय केलं कृष्णाने, निवडिना याती समानची केली टनक धाकुली नारायणे. परमात्म्यानं कुठल्याही प्रकारचा पक्षपात केला नाही. अमुक एक व्यक्ती अमुक एका जातीची म्हणून ती भारी असं मानलं नाही, किंवा अमुक एक व्यक्ती खालच्या जातीची तथाकथित म्हणून तिला बाजूला ठेवायचं असं मानलं नाही. निवडिना याती समानची केली टनक धाकुली नारायणे. लहान असेल मोठा असेल काही विचार केला नाही, वयाचा विचार केला नाही, लिंगभेद केला नाही, जातीभेद केला नाही आणि सगळ्यांना सारखं वागवलं. नारायणे दिली अक्षय मंदिरे अभंग साचारी सकळांसी. सगळ्यांना राहायला चांगल्या प्रकारची घरं दिली. म्हणजे तो एक प्रकारचा कल्याणकारी कारभारी होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे या पौराणिक गोष्टींचा आपण ऐतिहासिक अर्थ लावू शकतो. सकळही धर्मशीळ पुण्यवंत पवित्र विरक्त नारी नर रचिले ते देवे न मोडे कवना बळी यांचा राणा नारायण. अशा प्रकारे तुकाराम महाराजांनी द्वारकेसी राज्य करी नारायण दुष्ट संवारुणी धर्म पाळी. काही चिंता कोणा नाही कोणीविषयी करी द्वारकेसी राज्य देव. हे सगळं मथुरेच्या नंतर द्वारकेच्या राज्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. म्हणजे 3 जे पर्व त्याच्या चरित्रामधली होती, एक गोकुळातलं पर्व आपण म्हणू शकतो निश्चितपणे, नंतर मथुरेतलं पर्व आणि शेवटी द्वारकेचं पर्व. पण या सगळ्या पर्वांमध्ये आणि एक लक्षात घे की भगवद्गीता कोणत्या पर्वात सांगितली, ती द्वारका पर्वात सांगितलेली आहे. कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा श्रीकृष्ण द्वारकेत राज्य करीत होते, तेव्हा ती द्वारका पर्वातली आहे. तेही मान्य आहे. म्हणजे तात्विक दृष्टिकोनातून भगवद्गीता मान्य आहे, म्हणजे द्वारका पर्व मान्य आहे. आणि बालपणी ज्या लीळा केल्या त्याही मान्य आहेत. म्हणजे हा समग्र कृष्णाचा स्वीकार त्यांनी केलेला आहे. काही ठिकाणी काय होतं, बालकृष्णालाच फक्त केंद्रित केलं जातं त्याच्यावरती लक्ष, त्यांच्यामधला कृष्ण मोठा होतच नाही. काही पंथांमध्ये काय केलं गेलं की किशोर अवस्थेमधला कृष्ण आणि मग तिथे राधाकृष्ण वगैरे या सगळ्या गोपिका अशा गोष्टी आल्या, ते त्याच्यापेक्षा मोठे होत नाहीत, कृष्णाला मोठं होऊ देत नाही. इथे आमच्या संप्रदायामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये हा कृष्ण लहान असतो गोकुळामध्ये, तो मथुरेत जातो, तो असा कर्तबगार मोठा होतो, तरुण होतो आणि नंतर परिपक्व अवस्थेमध्ये तो द्वारकेत जातो. त्या सगळ्या अवस्था या वारकरी संप्रदायानं देवाच्या घेतलेल्या आहेत. पण काल्याच्या कीर्तनामध्ये मात्र बाल्यावस्थेमध्ये श्रीकृष्णाने गोकुळात ज्या लीळा केल्या, एदशे चरित्र केले नारायण, त्या सगळ्या सांगितल्या जातात. आणि मग त्या यमुनेच्या तीरावरती झालेल्या सोहळ्याचं वर्णन करतात, त्या काल्याच्या भोजनाचं, की तो उधळून लावण्याचा प्रयत्न कसा राक्षसांनी केला, देवांना कसा हेवा वाटला या सगळ्या गोपाळांचा, की अरे अरे आपण उगीच स्वर्गामध्ये कुजलो, वैकुंठात वाया गेलो, आपण पृथ्वीवरती जन्म घेऊन ह्या गोपाळांमधला एक व्हायला पाहिजे होतं असं देवांना वाटायला लागलं. आणि त्या काल्याच्या निमित्ताने, सहभोजनाच्या निमित्ताने श्रीकृष्णानं त्या गोपाळांना आपलं प्रेमसुख दिलं. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि सर्वांना सारखं दिलं, त्यांच्यात पक्षपात केला नाही. तर तो मुख्य धरला त्यांनी सोहळा वारकरी संप्रदायानं, कारण तो समतेचा सोहळा आहे. आणि त्याचं वर्णन उत्सवाच्या शेवटच्या दिवशी त्या वर्णनाचं विधिनाट्य करून केलं जातं आणि ते काल्याचं कीर्तन. मग त्या सगळ्यांनी आणलेला जो काही प्रसाद असतो तो एकत्र केला जातो आणि जे कीर्तनकार असतात ते स्वतः या लोकांना तो काला वाटतात आणि त्या संबंधातले अभंग म्हटले जातात. तो महत्त्वाचा अभंग तुम्हाला सांगतो आणि हे आजचं विवेचन थांबवतो. कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. हा वैष्णवांचा समारंभ आहे काला म्हणजे. निका म्हणजे खरोखरचा प्युअर शुद्ध, वैष्णव निका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. गोपाळांना जे सुख मिळालं परमात्म्याच्या संगतीचं, वारकऱ्यांना जे मिळतं ते ब्रह्मादिकांना सुद्धा मिळत नाही. म्हणून त्यांना आम्ही
वाकुल्या दाखवू की तुम्हाला हे मिळत नाही, आम्हाला मिळतं. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी एकते, काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. अशा प्रकारे या काल्याच्या कीर्तनाची बैठक असते आणि वारकऱ्यांच्या सगळ्या फडांच्यावरती कुठल्याही उत्सवाच्या शेवटी, म्हणजे उदाहरणार्थ तो तुकाराम मेजेचा उत्सव असेल देऊमधला, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाजाचा उत्सव असेल कार्तिक महिन्यातला वद्यातला, नाथ महाराजांच्या असेल पैठणमधला, अधिक महिना असेल, कुठलाही उत्सव वारकऱ्यांचा असेल तर त्याचा शेवट, त्याची समाप्ती ही अशा प्रकारे काल्याच्या कीर्तनाने केली जाते. आणि असं ठरवलं जातं की आता परत पुढच्या उत्सवामध्ये आपण भेटू आणि अशाच प्रकारे काला आपण एकमेकांना भरवू. आणि हे जे कृत्रिम भेदाभेद आहेत, प्रसंगी ज्यांना धर्मशास्त्राने सुद्धा समर्थन दिलं आहे, ते यमुनेच्या पाण्यात, इंद्रायणीच्या डोहात, आणखीन कुठे चंद्रभागेच्या याच्यात आपण बुडवून टाकू. अशा प्रकारची काल्याच्या कीर्तनाची एक वैचारिक बैठक आहे, ती या निमित्तानं मी स्पष्ट करून सांगितली. गेले 24 दिवस आपण जवळजवळ हा कार्यक्रम केला. विचारांची वारी, वारकरी संप्रदायाच्या आणि संतांच्या शिकवणुकीचा गाभा काय आहे मुळातला, हे एका वेगळ्या पातळीवरती सांगायचा प्रयत्न केला. मागच्या वर्षी तो प्रवचनाने कीर्तन यांच्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला होता. आता यावर्षी त्यामागची एक केवळ भक्तिभावाची नव्हे तर वैचारिक बैठक काय आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न केला. आपणाला वेगवेगळ्या निमित्ताने परत भेटणं निश्चितपणे आमच्या दोन्ही अध्यासनांना आवडेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो आणि आपला निरोप घेतो. सगळ्यांचे आभार, सगळ्यांना शुभेच्छा. पुंडलिक गोवर्धन हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.